शेतकरी बांधवांनो, 17 जून 2025 रोजी हा तोडलेला हार्वेस्ट केलेला प्लॉट आहे. त्याच्यानंतर म्हणजे डायरेक्ट हार्वेस्टरनं कटाई केलेली आहे आणि नंतर जे आहे ते आपल्या मजुरांच्या सहाय्याने ह्याच्यात वरचे जे काही खोडं राहिले होते ते कट केलेले. तर कशा पद्धतीनं त्याची जी आहे ते उगवण झालेली आहे नंतर खोडव्याची, तर पाहू शकता. हे खोडं जे आहेत ते सगळे नंतर खच्ची केल्याच्या नंतर जुने खोडं जे आहेत हे सगळे वाळून गेलेले, पूर्णपणे वाळून जातात आणि नंतर जे आहे ते एकदम खालून व्यवस्थितरित्या असा जो आहे तो हाचा खोडवा येतो. त्याच्यामुळं नेपियरला उगवण शक्तीच्या बाबतीत प्रचंड म्हणजे हे आहे, त्याच्यामध्ये पोटॅन्शियल आहे, उत्कृष्ट उगवण क्षमता त्याची आहे. तर आता हा जवळपास 7वा-8वा खोडवा जो आहे तो आहे. जवळपास 3 वर्ष या ठिकाणी झालेले. दरवर्षी किमान 3 तरी जे आहे ते इथं हार्वेस्ट जे आहे ते एका वर्षात झालेले आहेत. आणि अशा पद्धतीचा हा खोडवा पाहू शकता. याला आम्ही हार्वेस्ट झाल्याच्या नंतर फक्त म्हणजे मातीसुद्धा नंतर लावलेली नाही, कारण की यापूर्वी माती लावलेली होती. प्रत्येक वेळेस माती जर आपण हे करून लावलं तर हे बुचड्या जे आहेत ते उपसून निघतात. त्याच्यामुळं ते नियोजन जे आहे ते यावेळेस केलेलं नाही आहे. तर हा खोडवा अशा पद्धतीनं उत्कृष्ट अशी वाढ जे आहे ते झालेला आहे. ह्याला खत रासायनिक वापरत नाही आपण. जे आहे ते खत म्हणजे कारखान्यामध्ये उत्पादित नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल किंवा FOM आहे, तर ह्यांचा जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते वापर करण्यात आलेला आहे. जास्त तुटाळ आपण म्हणलं तर अजिबात कुठं जास्त तुटाळ वगैरे हे नाही आहे, किंवा फार काही असं काही इथं आपल्याला वेगळं कुठून तरी आणून हे लावायची सुद्धा आवश्यकता भासत नाही.